भर उन्हात पक्ष्यांना विसावा मिळावा यासाठी वर्ध्यातल्या पीपल्स फॉर ॲनिमल संस्थेनं पुढाकार घेतलाय। या संस्थेनं नंदनवन उभारलंय। फळाफुलांची झाडं लावण्यात आली आहेत, त्यावर घरट्यांची सोय करण्यात आली आहे। लाकडी आणि मातीची घरटी झाडांवर ठेवली आहेत। या पक्ष्यांसाठी संस्थेनं पाणवठेही तयार केलेत, त्यामुळे या नंदनवनात चिमण्या, पोपट आणि कावळ्यांचा वावर वाढलाय। जखमी पक्ष्यांचीही देखभाल इथले संस्थेचे सदस्य करतायत। शहरातल्या नागरिकांनाही 500 घरटी वाटण्यात आली आहेत। या ठिकाणी आम्ही बरेच झाडं सुद्धा लावलेले आहे आणि हिरवळ टिकून ठेवण्याचं काम सुद्धा करत आहोत। त्यामुळेच बरेचसे पक्षी या वातावरणात राहत आहेत आणि वर्धेतल्या लोकांसाठी आणि सर्व जनतेसाठी आमचं एकच म्हणणं आहे की पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काहीतरी काम प्रत्येकाने केलं पाहिजे। वाढत चाललेली सिमेंट काँक्रीटची जंगलं आणि कमी होत चाललेली झाडांची संख्या यामुळे पक्ष्यांची संख्याही कमी होत चालली आहे। हे निश्चितच घातक आहे आणि हाच धोका ओळखून आजच पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं मत पक्षीप्रेमी व्यक्त करतायत। चिमण्यांचं प्रमाण एवढं कमी होत चाललेलं आहे की मला असं वाटतं की काही दिवसांनंतर फक्त चिमणीचा पुस्तकात फोटो राहील आणि नाव राहील की चिवताई। जे आज लहान मुलांना आपण लहानपणापासून दाखवतो, आम्हालाही आमच्या वडिलांनी दाखवलं होतं की चिवताई। एक काळ असा येऊन जाईल की ती चिवताई दिसेनाशी होईल। उन्हाचा त्रास जसा आपल्याला होतो तसाच पक्षी आणि प्राण्यांनाही होतो आणि म्हणूनच थोडा वेळ आणि थोडं खाऊ पाणी या पक्ष्यांना देण्याचा संकल्प करूया। एक घास पक्ष्यांसाठी देऊया। अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वर्धा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।